नमस्कार. आपल्यांना या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज महाराष्ट्रातील बारामती, शिरूर, पुणे, सोलापूर, सातारा आदी मतदारसंघातून दिग्गज उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. 40 उस्मानाबाद, धाराशिव लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी आपला एक अर्ज अगोदरच दाखल केला आहे, पण उद्या शक्ती प्रदर्शन करीत त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यासाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सर्वेसर्वा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच आज सकाळी माध्यमांसमोर बोलताना आपण उद्या धाराशिव येथे जाणार असून आपल्या पक्षाच्या उमेदवारांचा अर्ज दाखल करणार असल्याचं जाहीर केलं आहे. म्हणजे ते उद्या हमखास धाराशिवला येणार असून महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा अर्ज मोठं शक्ती प्रदर्शन करून ते दाखल करतील हे नक्की आहे. या मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी आता जिल्हा परिषद सर्कल वाईज आपला प्रचाराचा दौरा चालू ठेवलेला आहे. एका जिल्हा परिषद गटात 2 ते 3 जाहीर सभा आणि इतर गावांना भेटी असा त्यांचा प्रचाराचा सध्या ते करत आहे. दुसरीकडे त्यांच्या सुविद्य पत्नी संयोजिनी राजे निंबाळकर याही गावभेटीचा दौरा करत आहेत. त्याचबरोबर त्यांचे लहान बंधू डॉक्टर जयप्रकाश राजे निंबाळकर यांच्या सुविद्य पत्नी देविका राजे निंबाळकर याही मतदारसंघातील विधानसभा जे मतदारसंघ आहेत त्यातील बऱ्याच गावांना दररोज गावभेटी देऊन लोकांशी संपर्क आणि आपला दिरांचा म्हणजे ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचा प्रचार करत आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस प्रताप सिंह पाटील यांनी तर मतदारसंघातील 300 गावांना भेटी देऊन प्रचार करण्याचा संकल्प केला आहे आणि काल दुपारपर्यंत त्यांनी जवळपास 40 गावांना भेटी देऊन तेथील जनतेशी संवाद साधत महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनाच का निवडून द्यायचं हे मतदारांना अगदी पटवून देण्याचा प्रयत्न केला. याचबरोबर महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नेते पण कामाला लागलेले आहेत. औसा तालुक्यात तर महाविकास आघाडीचे 3ही पक्षाचे आणि त्यांच्या सोबत असलेल्या अनेक दुसऱ्या संघटना वगैरेंचे कार्यकर्ते प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये गावभेटीचा दौरा त्यांनी जनसंवाद यात्रा सुरू केलेली आहे. इकडे महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील, त्यांचे पती भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि पुत्र मल्हार पाटील यांनीही मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. मल्हार पाटील काल कळंब तालुक्यातील काही भागात प्रचारात दौऱ्यात होते, तर अर्चना पाटील यांनी धाराशिव शहराच्या आसपासची गावे आणि धाराशिव शहरात रामनवमीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यांच्यासोबत असलेलं शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमरगा लोहाऱ्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड हे प्रचारात उतरले आहेत. मात्र दुसरीकडे याच पक्षाचे जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत यांचे समर्थक किंवा ते स्वतः कुठंही प्रचारात दिसत नाहीत. परवा तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी भाजपचे राज्यातले सर्वेसर्वा असणारे देवेंद्र फडणवीस यांची सोलापुरात भेट घेतली. मात्र काल त्यांनी यावर खुलासा केला, मी काँग्रेस सोडणार नाही. मात्र काल
परवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मी सदिच्छा भेट घेतली, हेही त्यांनी मान्य केलं. मग भेट कशासाठी घेतली, अण्णाच्या मनात काय, मधुकर अण्णांच्या मनात काय चालू आहे हे अजून त्यांनी असं स्पष्ट सांगितलेलं नाही, पण त्यांच्या मनातही त्यांचे पुत्र जिल्हा बँकेचे संचालक सुनील चव्हाण यांच्या आग्रहाखातर ते भाजपवासी होणार हे मात्र संपूर्ण जिल्ह्यात याबाबतच चर्चा सुरू आहे. पुढं काय होतं काय घडतं हे आपण पाहणारच आहोत. तुर्तास आज एवढंच. धन्यवाद.